महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रिया सुरू। 4 सदस्यीय प्रभागांना प्राधान्य। मुंबई महापालिका वगळता इतर महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलणार। निधीचे पैसे मी काय खिशात घेऊन बसलोय का आरोपांवरून अजितदादांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं, तर सामाजिक न्याय विभागाला मागील अर्थसंकल्पापेक्षा 41% निधी वाढवून दिल्याचंही स्पष्टीकरण। फुटीची चिंता करू नका, जनतेशी बांधिलकी ठेवा। शरद पवारांकडून तूर्त एकत्र न येण्याचे स्पष्ट संकेत, तर भूमिका मांडण्यास आपण खंबीर म्हणत दादांनी स्वतःच्या प्रवक्त्यांना सुनावलं। जरा धीर धरा, काही लोकांना जाण्याची घाई लागलीये, निलेश लंके यांचं वक्तव्य। कोणाचाही बाप काढणं चुकीचा, संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महिला आयोगाच्या कारभाराबाबत सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। या संदर्भात सुळे लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार। मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेणार। सुधाकर बडगुजर यांना पक्षामध्ये घेऊ नका, सीमा हिरेंची फडणवीसांसह बावनकुळेंकडे मागणी। सीमा हिरेंकडून मुंबईमध्ये फडणवीसांची भेट। पाकिस्ताननं पुन्हा कुरापती केल्यास पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देऊ, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा थेट इशारा। 24 तास अगोदरच वेटिंग लिस्टचा चार्ट तयार होणार। तिकीट बुकिंगमध्ये भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय। बिकानेरनंतर देशाच्या इतर भागामध्ये ट्रायल होणार। सोलापूरच्या बार्शीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। 2.5 एकरवरील केळी पिकांचं नुकसान, 20 ते 25 लाखांचं नुकसान भरपाई देण्याची मागणी।